नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणामध्ये आपण नकारात्मकता खूप बघतो, पण त्या नकारात्मकतेमध्ये सुद्धा एखादी सकारात्मकता असू शकते. एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आता आठवत नाही, पण अमेरिकेतल्या एका सामान्य कैद्याने अमेरिकेच्या सर्वोच्च म्हणजे फेडरल कोर्ट म्हणतात त्यांना एक पत्र पाठवलं होतं की मला फेअर ट्रायल मिळालेली नाही. माझी बाजू न ऐकताच मला दोषी ठरवून जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि मी जेलमध्ये सडत पडलोय, कारण माझी बाजू ही योग्यरित्या मांडली गेली नाही, कारण माझ्याकडे वकीलच नव्हता आणि त्यामुळे माझ्या विरुद्ध न्याय झालेला नाही. आता असं झाल्यानंतर जो काय अर्ज तिकडे आला होता तो छाननी होऊन फेडरल कोर्टाच्या जे सगळं बेंच होतं त्याच्या समोर आला आणि त्यांनी ठरवलं की ही केस आपण ऐकायची. त्यावेळेला अमेरिकेमध्ये साधारणतः अर्ध्या राज्यांमध्ये आणि अमेरिकेची जी 52 राज्य आहेत त्या 52 राज्यापैकी 25 ते 27 राज्यांमध्ये एक व्यवस्था होती की जिथे आरोपीला शक्य होत नसेल, वकिलाची फी देणं परवडत नसेल, तर त्याला सरकारतर्फे सार्वजनिक खर्चाने वकील दिला गेला पाहिजे. पण अर्ध्या राज्यांमध्ये तशी सुविधा नव्हती आणि त्यामुळे हा जो कैदी होता तो गरीब होता, वयस्कर होता आणि त्यामुळे त्याला कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी वकील देता आला नव्हता. तर त्याची ती जी आपली बाजू न ऐकता न्यायनिवाडा झाला म्हणून अन्याय झाला ही भूमिका होती. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने, फेडरल कोर्टाने खटला चालवायचं ठरवलं आणि म्हणून अमेरिकेतल्या एका सगळ्यात प्रतिष्ठित अशा वकिलाला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. दुसरीकडे सगळ्या राज्यांना या विषयात आपली बाजू मांडायला बोलवलं आणि त्या निमित्ताने जे काय झालं, अमेरिकेत जो मोठा कायदेशीर बदल झाला, या कायदेशीर बदलाचं एक पुस्तक त्या वकिलाने, जो नामवंत वकील आहे त्याने ते लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यामुळे अमेरिकेची सगळी न्याय व्यवस्था कशी चालते याचा आढावा एक प्रकारे त्या पुस्तकात घेतला गेलेला आहे. आता मी तो तो विषय का तुमच्या समोर सांगितला, ही सगळा तपशील नव्याने मी तुम्हाला काय सांगितलं, तर त्याचं कारण असं की त्या वकिलाने एका नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता कशी आहे हे सांगितलेलं मी वाचलेलं आहे. तो म्हणाला हा आरोपी होता, फडतूस माणूस होता, पण अशा नाकर्तेपणातून, नालायकांकडून सुद्धा अनेकदा चांगली कामं होऊन जातात आणि तो मोठा तपशील आहे की त्याच्यामुळे एक मोठा विषय फेडरल कोर्टासमोर आला आणि त्यातून गरिबांना, ज्यांना वकील परवडत नाही, त्यांना वकील देण्याची व्यवस्था निर्माण होऊन गेली. तो आरोपी काय होता हे सोडून द्या, पण त्याच्या एका फालतू अर्जाने, नगण्य वाटणाऱ्या अर्जाने अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेमध्ये एक मूलभूत पायाभूत बदल करून टाकला आणि सगळ्या अमेरिकेच्या राज्यामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये एखादा गरीब आरोपी आला आणि त्याच्या खिशात पैसे नसतील तर त्याला सरकारी खर्चाने वकील दिला पाहिजे, असा सर्वव्यापी निर्णय दिला गेला. ही नकारात्मकतेतली सकारात्मकता आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्याला नकारात्मक वाटते त्याच्याकडे आपण फक्त निगेटिव्ह म्हणून बघायचं कारण नाही, त्यातूनही काही पॉझिटिव्ह मिळतं का हे बघितलं पाहिजे. मला आठवतं 2012-13 मध्ये, 13-14 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवण्यासाठी मैदानात उतरले होते, तेव्हा त्यांचं पहिलं भाषण हे दिल्लीच्या श्रीराम कॉमर्स कॉलेजमध्ये झालं होतं आणि तिथे विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना मोदींनी आपली भूमिका, आपली मानसिकता काय सांगितलं होतं की त्यांच्या टेबलवर असं पाण्याचं अर्ध ग्लास होतं, ते दाखवून ते म्हणाले की जगात दोन प्रकारची माणसं असतात, हे ग्लास आहे, ह्या ग्लासामध्ये अर्ध पाणी भरलेलं आहे. तर जे सकारात्मक असतात ते म्हणतात की ह्याच्यात अर्धा ग्लास तर पाणी आहे कमीत कमी, म्हणजे आहे काय ते बघतात. जे नकारात्मक असतात असे लोक त्या ग्लासाकडे तेच ग्लास दाखवतात आणि म्हणतात पण अर्ध ग्लास तर रिकामी आहे.
म्हणजे नाही आहे ते बघणारे असतात, आहे ते बघणारे असतात. पण मला ना तिसरा पण एक मार्ग असतो याकडे बघण्याचा. आणि मोदींनी सांगितलं होतं माझ्यासारखा माणूस अर्ध ग्लास रिकामी हे बघत नाही, कारण त्या अर्ध्या रिकाम्या ग्लासामध्ये पाणी नसेल, पण त्या अर्ध्या ग्लासामध्ये हवा तर शिल्लक आहे. कारण रिकामी जागा असू शकत नाही. जी जागा रिकामी होते तिथे हवा असते. त्यामुळे त्या अर्ध ग्लास रिकामी आहे, त्याच्यात सुद्धा हवा असेल तर त्या हवेचा काही उपयोग करून घेता येतो का, याचा मी विचार करीन. ही काय म्हणतात ती सकारात्मक भूमिका किती टोकाची असावी याचं उदाहरण म्हणून मी मोदींचं ते एक वाक्य नेहमी लक्षात ठेवतो. हे मी आज सांगतो याचा अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे नकारात्मक राजकारण सर्वदूर पसरलेलं आहे, की लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा जिंकणारी महाविकास आघाडी नकारात्मक भूमिका घेऊनच विधानसभेची निवडणूक लढत होती. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झालेला महायुती आणि त्यातले तीन पक्ष, भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, हे तीनही पक्ष लोकसभेतला भयंकर पराभव झाला असताना सुद्धा त्याकडे सकारात्मक बघून यातून मार्ग कसा काढताय. मित्रांनो, काल परवा म्यानमारमध्ये, बँकॉकमध्ये आणि भूकंप झालेला आहे. तो भूकंप झाल्यानंतर जीव वाचले ना, काही लोक मेले, पण लाखो लोक जगले सुद्धा आहेत इतक्या भयंकर संकटात. मग ते जगलेले लोक पहिल्यांदा काय करतात की जी सगळा विध्वंस झालेला आहे त्या विध्वंसातून परत वापरण्यासारखं काय आहे, भांडी कुंडी आहेत, कपडे आहेत, वाहनं आहेत. जी वाहनं चेपली गेली, गाडली गेली सोडून द्या, पण उरलेली वाहनं आहेत त्याचा काही उपयोग करता येईल. पाणी व्यवस्था, गॅस व्यवस्था, याच्या नळ्या, पाईप असतील ते उद्ध्वस्त झाले असतील, मोडकले, पण जे शिल्लक आहेत त्याचा कसा वापर करता येईल या दृष्टीने कमीत कमी वापर करून ती व्यवस्था अधिक उपयुक्त बनवण्याकडे लोक विचार करतात. त्याला सकारात्मकता म्हणतात. आणि म्हणून सगळीकडे नकारात्मकता असेल महाराष्ट्रात राजकारणामध्ये, पण त्यातही सकारात्मकतेचे, पॉझिटिव्हिटीचे काही आशेचे किरण आहे. आणि ते लोकांना समजावले पाहिजेत असं मला वाटलं, म्हणून मी आधीचं निरूपण केलं. 2019 साली मतदाराने आजच्या प्रमाणेच शिवसेना भाजप युतीला कौल दिलेला होता की तुम्ही सरकार बनवा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा, असा मतदाराने कौल दिला होता. मतदाराचा कौल सकारात्मक होता महायुतीसाठी. पण त्यावेळेला आपल्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासाला बळी पडलेले उद्धव ठाकरे यांनी तो सगळा मतदाराने दिलेला कौल हा विस्कटून टाकला, अस्ताव्यस्त करून टाकला. जसं भूकंपामध्ये आज म्यानमार किंवा बँकॉकमध्ये सगळं विस्कटून पडलेलं आहे, असंच 2019च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या हव्यासाने महाराष्ट्राचं राजकारण विस्कटून गेलं. पुढल्या परिस्थितीमध्ये लोकांना नको असलेलं सरकार सत्तेत आलं आणि 2.5 वर्ष सरकार चाललं. पण त्याच गडबडीमध्ये परत सत्ता पलट होताना शिवसेना हा बाळासाहेबांनी स्थापन केलेला आणि मजबूत बनवलेला एक राज्यव्यापी पक्ष जो होता त्याचे दोन तुकडे झाले. वर्षभरानंतर शरद पवारांनी बनवलेला एक प्रादेशिक पक्ष, मजबूत प्रादेशिक पक्ष, राज्यव्यापी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, हा अजितदादा गट बाजूला झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण फुटला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अक्षरशः सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त होऊन गेल्या. कोण कुठल्या पक्षात आहे, कोणाची भूमिका काय आहे हे सांगणं सुद्धा आमच्यासारख्या पत्रकारांना अशक्य कोटीतली गोष्ट होऊन गेली, कारण सगळं विस्कटून गेलं होतं. आपण बघतो ना ते काय म्हणतात त्या बुद्धिबळाच्या पटावर जे मोहरे आणि प्यादे असतात त्याची एक मांडणी केलेली असते आणि समोरचा आणि अलीकडचा खेळाडू हे एकमेकांची डावपेचाने खेळत असतात. आपली बुद्धिपणाला लावून, तर्कबुद्धीपणाला लावून ते एकमेकांना खेळवत असतात आणि एकमेकांवर
मात करण्याचे डावपेच खेळत असतात. पण अशा वेळेला तो पट गदगदा कोणी हलवला किंवा ओढून घेतला तर सगळे मोहरे प्यादे हे अस्ताव्यस्त होऊन जातात. कुठलं प्यादा आणि कुठला मोहरा कुठे आहे याचाच ठाम पत्ता लागत नाही. त्यामुळे तो खेळ बघणं आणि खेळणं अशक्य होऊन जातं. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी महाराष्ट्राच्या राजकारणाला असंच विस्कटून टाकलं. त्यामुळे आपण बघतोय कोण कुठल्या पक्षात आहे. मी फुले शाहू आंबेडकरवादी असं अजितदादा अजून म्हणतात. पण अजितदादा हिंदुत्ववाद्यांच्या सरकारमध्ये प्रचंड बहुमत असलेल्या महायुतीकडे, पण महायुतीच्या हिंदुत्वाच्या विचारापेक्षा भिन्न विचार घेऊनही अजितदादा त्या युतीत आहेत. तर स्वतःला पुरोगामी सेक्युलर म्हणवणारे काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्या पुरोगामीत मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे आजही आपण पक्के हिंदुत्ववादी म्हणूनही सांगतात. याला विस्कटले पण म्हणतात की कुठल्या बाजूला हिंदुत्व आहे कुठल्या बाजूला पुरोगामीपण आहे हे सांगता येत नाही. हे जे विस्कटलेपण आहे त्यामुळे एक नकारात्मकता आलेली आहे. एक प्रकारे साधारणतः 1990 पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी आणि पुरोगामी अशी जी विभागणी झालेली होती राजकीय पक्षांची, गटबंधनांची, युतीची, आघाडीची, ते सगळं उद्धव ठाकरेंनी विस्कटून टाकलं. म्हणून त्यातली नकारात्मकता लोकांना अस्वस्थ करते. पण त्या नकारात्मकतेमध्ये सुद्धा एक गोष्ट महत्वाची घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्राचं राजकारण 1990 नंतर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन ध्रुवामध्ये विभागलं गेलेलं होतं. हिंदुत्व आणि पुरोगामित्व या दोन ध्रुवामध्ये विभागलेलं राजकारण होतं. ते त्या दोन व्यक्तींच्याच भोवती फिरत होतं. त्यापैकी बाळासाहेब ठाकरे यांचं साधारण 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी निधन झालं. पण शरद पवार अजून आहे. त्यामुळे एक ध्रुव असा होता की समोरचा ध्रुव नाही किंवा समोरचा ध्रुव दुबळा आहे असं वाटत होतं. त्यामुळे जे गटांगळे खाणारं राजकारण होतं त्याला 5 वर्षापूर्वी वेग आला उद्धव ठाकरे यांच्या एका चुकीमुळे. त्यामुळे सगळं विस्कटलं, सगळा चुथडा करून टाकला. कोणी केला तर उद्धव ठाकरेंनी. जो उठतो तो उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर त्याचं खापर फोडतो. पण त्याची दुसरी बाजू पण लक्षात घेतली पाहिजे. ही चूक उद्धव ठाकरेंनी केली नसती तर आज जी राजकारणाची विभागणी हळूहळू पक्की होत चाललेली आहे, एका बाजूला युती दुसऱ्या बाजूला आघाडी, यामध्ये महाराष्ट्रातले काही नवे नेते उदयाला आलेले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हा एक नेता म्हणून उभारणीला आला होता. पण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे भाजपमध्ये नवनेतृत्व येण्याची परिस्थिती होती. पण ते नेतृत्व स्पष्टपणे समोर आलेलं दिसत नव्हतं. देवेंद्र फडणवीस आणि मागल्या पिढीतले खडसे असा एक संघर्ष चालू होता. गो गो मुंडे यांचे यांचे वारस आणि देवेंद्र फडणवीस असा एक संघर्ष दिसत होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा एक संघर्ष दिसत होता. दुसरीकडे पवार आणि काँग्रेसकडे कोणीच नेता नाही अशी विचार. एकूण हे जे विस्कटले पण होत, कोण मोहरा आहे कोण प्यादा आहे, कोण काळा आहे कोण गोरा आहे याचाच अंदाज येत नव्हता. आणि अशा परिस्थितीत जे काय थोडंफार होतं विस्कटलेल्यासारखं पुढे मागे असलेले मोहरे प्यादे दिसत होते ते उद्धव ठाकरे यांच्या एका घोडचुकीमुळे पूर्णपणे विस्कटलं गेलं. पण त्यातून महाराष्ट्राला दोन नवे चेहरे, दोन राज्यव्यापी नवे नेते मिळाले ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. भले 2014 पासून 19 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत एक संपूर्ण कालावधी, एक संपूर्ण टर्म पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्या नंतरचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून इतिहासात फडणवीसांची नोंद झाली. पण तरीही दुसरी टर्म उद्धव ठाकरे
यांच्या हव्यासामुळे विस्कटली गेली. पण त्यानंतर विरोधात बसून विरोधी नेता म्हणून सुद्धा समर्थपणे महाराष्ट्रातला पक्ष चालवणं आणि परत एकदा जबरदस्त ताकद दाखवून मोठा विजय मिळवणं, हा चमत्कार देवेंद्र फडणवीस घडवू शकले. याचं कारण ते मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झाले, तितकेच 2.5 वर्ष विरोधी नेता म्हणून सुद्धा यशस्वी होऊ शकले. पण ही संधी विरोधी नेता किंवा मुख्यमंत्री या दोनही गोष्टी स्वकर्तृत्वाने मिळवाव्यात आणि यशस्वी कराव्यात, ही संधी देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांच्या घातपातामुळे मिळू शकली. ही उद्धव ठाकरे यांच्या नकारात्मकतेतील सकारात्मकता आहे. सकारात्मकता आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण ते मुख्यमंत्री होताना मोदींच्या कृपेमुळे झाले. ती निवडणूक मोदींच्या कृपेने जिंकली गेली होती. मोदींच्या लोकप्रियतेने भाजप महाराष्ट्रात 1 नंबरचा पक्ष झाला. आणि जवळजवळ तशीच परिस्थिती 2019च्या विधानसभा निवडणुकीत होती. आणि म्हणून 14 आणि 19 या 2 निवडणुकांमधलं भाजपचं महाराष्ट्रातलं यश हे मोदींच्या नावावर लागतं. पण 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींचं नाणं चाललं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्यात आलेली विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात युती बनवून फिरली आणि भाजप सगळ्यात जास्त मतं स्वतःसाठी जागा मिळवणारा पक्ष, विक्रमी पक्ष झाला. त्याचं श्रेय मोदींना असेल, पण मोदींच्या पेक्षा जास्त श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना आहे. आणि त्यामुळे 2024 ची निवडणूक अशी आहे की त्या निवडणुकीच्या निकालांनी देवेंद्र फडणवीसांना राज्यव्यापी नेता करून टाकलं. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांनंतरचे महाराष्ट्रातले सर्वव्यापी आणि सर्वप्रिय नेता आहेत. हे वस्तुस्थिती आहे. पण ती वस्तुस्थिती सिद्ध होऊ शकली त्याचं एक महत्वाचं कारण किंवा निमित्त उद्धव ठाकरे यांचा हव्यास आहे, हे विसरता कामा नये. दुसरीकडे निवडणूक जिंकूनही 2.5 वर्ष विरोधी पक्षात बसावं लागलं, ही मोदी देवेंद्र फडणवीसांना हळहळ होती. पण ज्या जिद्दीने ते लढले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना धडा शिकवताना शिवसेनेतला अत्यंत गुणवान असा नव्या पिढीचा नेता एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून बाहेर काढून परत युतीचं सरकार आणलं. ते सरकार आणताना एकनाथ शिंदे यांना राज्यव्यापी नेता बनवून टाकलेले. जोपर्यंत एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेत होते, त्या सगळ्या कालखंडामध्ये ते राज्यभर फिरत असतील, राज्यभरच्या शिवसैनिकांना, शिवसेना नेत्यांना मदतही करत असतील, पण तरीही शिवसेनेचा राज्यव्यापी नेता अशी प्रतिमा एकनाथ शिंदे यांच्याकडे अजिबात नव्हती. त्यांना बंडाला प्रवृत्त उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यांच्या बंडाला देवेंद्र फडणवीसांनी मदत केली असते. पण देवेंद्र फडणवीसांची मदत ही उद्धव ठाकरे यांच्यामुळे यशस्वी ठरली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना सुद्धा इतकं घुसमटून टाकलं होतं की शिवसेनेमध्ये बंड करावं, ही इच्छा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या मनात जागवली. त्यामुळे मदतीला देवेंद्र फडणवीस असतील, पण बंडाला चेतना आणि चालना देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आणि त्यामुळे आज ठाण्यापुरता मर्यादित असलेला एक शिवसेना नेता जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ठाण्यापुरता मर्यादित होता. शिवसेनेतले एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेता होते, शिवसेनेचे होते, पण ठाण्यापुरते होते. राज्यामध्ये त्यांच्या शब्दावर शिवसैनिक हलेत अशी परिस्थिती नव्हती.
ती परिस्थिती गेल्या 3 वर्षात निर्माण झाली. त्याला मदत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची झाली असेल, पण त्यासाठी शिवसेनेत बंड करण्याची वेळ त्यांच्यावर आणली ती उद्धव ठाकरेंनी आणली. आणि म्हणून एकनाथ शिंदेना राज्यव्यापी नेता बनवण्यामध्ये जितकं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ कामी आलं, तितकंच मोठं योगदान त्यांना बंडाला प्रवृत्त करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं आहे. उद्धव ठाकरेंचं राजकारण नकारात्मक जरूर आहे, पण त्या नकारात्मक राजकारणातली एक मोठी सकारात्मक बाजू अशी आहे की त्यातून महाराष्ट्राला 2 नवे राज्यव्यापी नेते मिळाले. एक म्हणजे आधीपासून राज्यव्यापी होते, पण ज्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नव्हतं असा भाजपचा राज्यातला प्रमुख नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या हव्यासामुळे शिक्कामोर्तब झालं. आज काल परवा जी प्रभावशाली भारतीयांची एक यादी आली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा नंबर हा काहीतरी 9वा किंवा असा काहीतरी आलेला आहे. तो इतके दिवस खूप पुढे होता, 20-25 वगैरे असायचा, तो अचानक अलीकडे आलेला आहे, 9 की 10 वगैरे असं काहीतरी आलेलं आहे. ते श्रेय, त्यामधलं योगदान हे उद्धव ठाकरेंचं नाकारता येणार नाही. पण त्याच वेळेला शिवसेनेत सडक पडलेला एक नेता होता ज्याचं नाव एकनाथ शिंदे, त्याला राज्यव्यापी नेता बनवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं मोठं योगदान आहे, हे स्वीकारावं लागेल. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला 2 राज्यव्यापी नेते दिले, याचं श्रेय त्यांना देऊन थांबतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.